नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल भटके कोकणीमध्ये। आज आम्ही आलो आहोत एक नवीन व्लॉग घेऊन तुमच्यासाठी। मुंबईच्या जवळच कालोटे नावाचं एक गाव आहे आणि इथे हे हॉटेल आहे। या हॉटेलचं नाव आहे लाईफ इज एन्जॉय। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, हे नाव आहे हॉटेल लाईफ इज एन्जॉय। या रिसॉर्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रूमचे टाइप्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कॉटेजेस आहे। अगदी कपल पासून ते मोठ्या ग्रुप पर्यंत राहण्यासाठी बरेचसे ऑप्शन्स आहेत। त्या व्यतिरिक्त इथे बऱ्याचशा वॉटर ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत इथल्या पॅकेज मध्ये इन्क्लुडेड। तर या सगळ्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला आता भेटूया आपल्या पुढच्या लोकेशनवर। हे रिसॉर्ट खोपोली जवळील कालोटे नावाच्या एका लहानशा गावात आहे। हे रिसॉर्ट आमच्या घरापासून 73 किलोमीटर अंतरावर होते आणि आम्हाला इथे गाडीने पोहोचायला 2 तास लागले। इथे जर ट्रेनने यायचे असेल तर खोपोली हे जवळचे स्टेशन आहे आणि खोपोली स्टेशनहून इथे यायला रिक्षा मिळतात। रिसॉर्ट जवळ पोहोचणार तेवढ्यातच वाटेत हे घोडे दिसले। त्यांना असे स्वच्छंद बागडताना बघून खरंच खूप मजा आली। रिसॉर्ट बाहेरच पार्किंगसाठी बरीच जागा आहे। आजचे तास इथे क्रिकेट प्ले एरिया होता आणि किड्स झोन देखील होता। कॉटेजेसमध्ये तर हे गार्डन फेसिंग ग्रुप कॉटेजेस, लेक व्ह्यू ग्रुप विला आणि लेक व्ह्यू कपल विला असे बरेच पर्याय होते। आता आम्ही जिथे राहिलो होतो ते कॉटेज तुम्हाला दाखवते। इथल्या पॅकेजमध्ये जेवण इन्क्लुडेड होते आणि त्या व्यतिरिक्त काही हवे असेल तर आपण वेगळे ऑर्डर करू शकतो। आणि इथल्या जेवणाची चव खरंच खूप भन्नाट होती। जेवण करून पूलमध्ये मस्त डुंबायला गेलो। हॅलो मित्रांनो, आम्ही आता पूलमध्ये खूप धम्माल मस्ती केली आहे आणि आता आम्ही चाललोय तिथे वॉटर ऍक्टिव्हिटीज करायला। हे रिसॉर्ट आहे ना, त्याच्या आवारामधूनच तलावावर एक वाट जाते आणि तिथे बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आहेत। म्हणजे कायाकिंग आहे, स्पीड बोट राईड आहे, प्लस जेटस्की पण आहे। तर मला तर असं वाटतं की खूप मजा येणार आहे। तर चला तुम्ही पण माझ्यासोबत। नंबर लावून आता आम्हाला आमची कयाक मिळालेली आहे आणि आम्ही कयाकिंग सुरू केलंय। आणि ह्या तलावाची एक खासियत सांगू, हे बघा माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल की खूप छान डोंगर आहेत। इथे ना तीनही बाजूने ना डोंगर आहे त्याच्या आणि मध्ये हे तलाव आहे। त्यामुळे इतकं भारी दृश्य दिसतंय ना, खूपच सुंदर दिसतंय। आता थोड्या वेळात ना सूर्यास्त पण होणार आहे, तर अजून धमाल येणार आहे। कायाकिंग सुरू केलं। समोर दिसणारा सूर्य तलावाच्या पाण्यावर आपल्या सोनेरी किरणांची जादू करत डोंगराआड लपण्यासाठी जणू तगमग करत होता। बोटिंग नंतर तलावाच्या काठावर फेरफटका मारला। आणि मग काठावर बसून निवांत सूर्यास्ताच्या बदलणाऱ्या छटा पाहत काळोख कधी झाला हेच कळले नाही।
रात्री इथे डीजे नाईट होती. त्यासाठी त्यांनी बाहेर लॉनमध्येच जेवणासाठी टेबल सुद्धा अरेंज केले होते. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आमचा सकाळचा नाश्ता झाला आहे आणि इथून चेकआउट करायची वेळ झालेली आहे. इथे जर तुम्हाला यायचं असेल तर इथले बुकिंगचे डिटेल्स आणि बुकिंगसाठीचे नंबर्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. जागेचं लोकेशनचं नाव सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, तर ते नक्की रेफर करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. ऍक्च्युली बरेच लोक येतात, व्हिडिओ बघतात, पण सबस्क्राईब करत नाहीये, तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आमच्या पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंतीतच तर खरी मजा आहे. बाय.